नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता बातमीपत्रात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. शिंदे पवारांमधील बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे आम्हाला कुठे माहिती? तर पवारांनी आतापर्यंत अदानींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील. अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला. उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची आज संध्याकाळी बैठकीआधी सकाळी 11 वाजता ठाकरेंची पत्रकार परिषद. ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्याचबरोबर सोनिया गांधींची देखील भेट घेणार. मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख असणार. तीनही सैन्यप्रमुख आणि विद्यार्थी आंदोलन समन्वयकांच्या बैठकीत निर्णय. मोहम्मद युनूस एक उद्योजक, बँकर, अर्थज्ञ आणि सामाजिक नेते. गरिबी निर्मूलनाच्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना 2006 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त. विद्यार्थी आंदोलकांच्या मागणीवरून युनूस यांची अंतरिम सरकारमध्ये मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती. बांगलादेशातील स्थितीवर सरकारची चर्चा. सुरक्षा सल्लागारासह गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यामध्ये चर्चा. सरकारला शेवटची संधी. आम्हाला ओबीसीमधून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंना आधीच सांगितलं होतं निवडणुका लढल्या पाहिजेत. निवडणुकीचा निर्णय जरांगेंच्या फायद्याचा असेल. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. सत्तेत तुम्ही कधी नव्हता, राजकारणामध्ये जाऊन काय करणार? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल. राज ठाकरे हे सत्तेचाच भाग, कुणीही बोलू नका, मराठ्यांनो संयम बाळगा, जरांगेंचं आवाहन. तर राज ठाकरेंनी पक्ष चालवण्याऐवजी एखादी संस्था चालवावी. लक्ष्मण हाकेंची राज ठाकरेंसह जरांगेंवर टीका. राज ठाकरेंनी आरक्षण नको अशी भूमिका मांडली. अशा भूमिका मांडल्या तर मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाकावा लागेल. राज ठाकरेंच्या आरक्षणावरील भूमिकेवरून आठवलेंचं वक्तव्य. कायद्याच्या चौकटीमध्ये बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं तरी देखील जरांगेंचं समाधान होत नाही. मराठ्यांना आरक्षण देणार असं महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यात टाकावं. रावसाहेब दानवेंचा निशाणा. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं. राजकारणी लोकांना मोठं करणं हा आमचा पिंड नाही. राज्यामध्ये काहींना दंगली घडवायच्या आहेत. मनोज जरांगे यांची भुजबळांवर टीका. सोलापुरातून आजपासून मनोज जरांगेंची दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅली. छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली. पोलीस आयुक्तांनी सभास्थळाचा आढावा घेतला. मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर. विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस तिकीट वाटप करणार. मतदारसंघामध्ये ज्यांचं काम चांगलं त्यांनाच उमेदवारी मिळणार. सूत्रांची माहिती. आपले 57 उमेदवार निवडून येतील असं मतदान करा. प्रकाश आंबेडकरांचं मेळाव्यातून आवाहन. निलेश लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी. सुजय विखे यांच्याकडून लंकेंच्या खासदारकीला आव्हान. लंकेंच्या हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून हजर राहण्याचे आदेश. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये दाखल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर. शरद पवार गटाची आज पत्रकार परिषद. जयंत पाटील सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. राज्यामध्ये महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी आमचे प्रयत्न. जागा वाटपाबाबत अनौपचारिक चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्रीपदाचा अजून निर्णय झालेला नाही. मुंबईतील बैठकीमध्ये अनौपचारिक चर्चा होणार. रमेश चेन्नीथला यांची माहिती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 21 ऑगस्टला, तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता 3 सप्टेंबरला होणार. न्यायव्यवस्था तराजू घेऊन उभी, मात्र न्याय मिळत नसेल तर हे खेदजनक. अजित पवारांना यातून पळ काढायचा आहे. राष्ट्रवादी सुनावणीवर अजित पवार गटानं वेळ वाढवून मागितल्यानं जितेंद्र आव्हाड यांची टीका. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या खडकवासला मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचं अजित पवार यांना निवेदन. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण. राज्य सरकारकडून काही जाती आणि समूहांच्या प्रवर्ग बदलास मान्यता. ठेलारी जातीची धनगर जातीमध्ये तत्सम जात म्हणून समावेशास मान्यता. राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहणार, अन्यथा राणांचं जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढणार. अडसुळांचा इशारा. तर अडसुळांनी न्यायालयात जावं, आम्ही त्यांच्यासोबत. बच्चू कडूंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये टिकणार. अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख. योजनेवरील विरोधकांच्या टीकेवर अजित पवार यांचं उत्तर. उदय सांगळे सिन्नर विधानसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता. विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून सांगळे आव्हान देणार.
शरद पवार गटातील सोनिया दोहान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. हरियाणामधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोनिया दोहान यांचा पक्षप्रवेश. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या सदानंद चव्हाण यांनी दंड थोपटले. धनुष्यबाणावर लढणार आणि जिंकणार. निर्धार मेळाव्यातून सदानंद चव्हाण यांचा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघावर दावा. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या 3105 शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार. येत्या 2 महिन्यांमध्ये निर्णयाची अंमलबजावणी होणार. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती. पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकर याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा तसंच गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत. मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्यांसाठी कोणतीही सोय नसल्याचा आरोप. मरीन ड्राईव्हमधील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय. संकुलामध्ये छताची देखील सोय नसल्यानं संताप व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांची धनुष्यबाण काढायला सुरुवात. प्रभादेवी परिसरातील धनुष्यबाण काढताना शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने. शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप. मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींसाठी व्यवस्था का नाही? पोलीस भरती प्रक्रियेवरून विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल. छत्रपती संभाजीनगरमधील 9 मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघांमध्ये दुबार नाव असल्याची तक्रार. तब्बल 1 लाख नावं दुसऱ्यांदा असल्याची तक्रार. जिल्हाधिकाऱ्यांकडून 2दा असलेल्यांची नावं कमी करण्याचे आदेश. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. लोकसभेच्या तुलनेमध्ये 204 मतदान केंद्रांची नव्यानं भर. 21 विधानसभा मतदारसंघांसाठी 8417 मतदान केंद्र. नीट परीक्षेसंदर्भात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल. परीक्षेमध्ये 2 विषयांमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याचा दावा. प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश. शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास आर्थिक भारासंदर्भात फेरपडताळणी होणार. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय. खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी मिळवण्याच्या निक्षारीकरण प्रकल्पाची पुनर्निविदा काढणार. निविदा प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय. मुंबईतील 16 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या. गुन्हे शाखेच्या दत्ता नलावडे यांची रेल्वेच्या उपायुक्तपदी बदली. गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका आता सज्ज. मूर्तिकारांना शाडूची माती पुरवणं. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचा देखील उपक्रम हाती. नागपूर महापालिका 446 सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करणार. स्वच्छतेच्या कामासाठी 1,52,00,00,000 रुपयांचं प्रावधान. भारतातील 55.6% लोक पौष्टिक आहारासाठी खर्च करण्यासाठी असमर्थ. द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी आणि WHOच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. मुंबईतील महाविद्यालय आवारामध्ये हिजाब बुरखाबंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी होणार. पुण्यामधील देहू रोड दिघी भागातील संरक्षित जागेची नव्यानं मोजणी पूर्ण. राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून सॅटेलाईटद्वारे मोजणी. पुण्यामध्ये खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेची विशेष मोहीम. पुणेकरांना दूरध्वनीवरून तक्रार करता येणार. शहरामध्ये आतापर्यंत 1224 खड्ड्यांची दुरुस्ती. किरकोळ बाजारामध्ये 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरामध्ये आता मोठी घसरण. टोमॅटोचे दर प्रतिकिलो 40 ते 50 रुपयांवर. आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले. राज्यामध्ये झिकाची एकूण रुग्णसंख्या 80वर. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73 रुग्णांची नोंद. झिकाच्या रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण जास्त. पुण्यामध्ये नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मासिक सभा बंधनकारक. अतिरिक्त आयुक्तांचे आदेश. अर्थसंकल्पामध्ये नागरिकांच्या सहभागासाठी पालिका ऑनलाईन अभिप्राय सूचना मागवणार. नागरिकांना रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्यानं त्याचबरोबर क्रीडांगणांची कामं सुचवता येणार. आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून भोर नगरपालिकेची खातेनिहाय आढावा बैठक. शहरातील विविध समस्यांसह कामाची माहिती घेतली. तुळजाभवानी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाची जिल्हाधिकारी आणि सचिव सुजाता सैनिक यांना नोटीस. आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यानं तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली. बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नियोजित संवाद मेळावा रद्द. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या अभावी मोर्चा रद्द करण्याची नामुष्की. गणेशोत्सवामध्ये कृत्रिम तलावांची यादी आता गुगल मॅपवर. QR कोडद्वारे गणेश भक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका सज्ज. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. मुंबई विद्यापीठाच्या विविध वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला आता कात्री. वसतिगृह प्रवेश शुल्कामध्ये दुप्पट वाढ. विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांची नाराजी.
ठाणेकरांचा प्रवास आता सुखकर होणार. टीएमटीच्या ताफ्यामध्ये वर्षभरात 186 विद्युत बसगाड्या. वसई विरार महानगरपालिका सफाई कामगाराला एका कुटुंबाची मारहाण. झाडू मारताना पायाला लागल्याच्या कारणावरून बेदम मारहाण. मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद. माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. ठाण्याच्या शहापूरमधील अशोक धबधब्याचं सौंदर्य खुलून गेलं. पर्यटकांसाठी आकर्षक ठरतोय अशोक धबधबा. सोलापुरातील भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील पूरसदृश परिस्थितीचा आढावा. पंढरपूरमध्ये उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा पात्रानं रौद्ररूप धारण केलं. चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. उजनी आणि वीर धरणामधून पाणी सोडल्यानं भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अंबाबाई पटांगण इथं व्यासनारायण परिसरामध्ये पूरस्थिती. व्यासनारायण झोपडपट्टीतील 35 कुटुंबांचं रात्री स्थलांतर. गोंदियाच्या फुलसूरमध्ये सर्पमित्राचा कोब्रा सापाला रेस्क्यू करताना सर्पदंशानं मृत्यू. सुनील नागपुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यामध्ये वरसगाव धरणाच्या भिंतीलगत महाकाय मगरीचं दर्शन. परिसरामध्ये दहशत. वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा वाघिणीच्या लघुपटाला इटलीतील गोल्डन लीप पुरस्कार. छायाचित्रकार दीप काठीकर यांनी नाल्यामधून प्लास्टिकची बॉटल तोंडात पकडून बाहेर काढतानाचा व्हिडिओ शूट केला होता. सांगलीत केंद्राच्या नवीन फौजदारी कायद्यांच्या चित्रप्रदर्शनाचं आयोजन. केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि सांगली जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम. बीडच्या नगरपरिषदेमध्ये शिवसंग्राम संघटनेचं ठिय्या आंदोलन. शहरामधील मूलभूत प्रश्नांवरून शिवसंग्राम संघटना आक्रमक. दापोलीमध्ये नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी. धुळ्यामध्ये संसारोपयोगी साहित्याचं वाटप रखडलं. जिल्हा कामगार मंडळाचं ढिसाळ नियोजन. वस्तू लवकर मिळण्याची महिलांची मागणी. धुळ्यामध्ये माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंच्या वतीनं 10,000 वृक्षांचं वाटप. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम. धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना अद्यापही गणवेश नाही. युवा सेनेच्या पंचायत समिती सदस्यांकडून गणवेश उपलब्ध करून देण्याची मागणी. धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सत्रामध्ये ओपीडी सुरू करा. जनक्रांती प्रतिष्ठानची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी. कोळी समाजाकडून सह्याद्री अतिथीगृहावर घोषणाबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीनंतर घोषणाबाजी. बैठकीमध्ये आयुक्त कोळी समाजाला बोगस म्हणाले. कोळी बांधवांचा आक्षेप. छगन भुजबळांच्या महत्वाकांक्षी नारपार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रामध्ये अडवण्यासाठी केलेला प्रयत्न. केंद्रानं नकार दिल्यानं तरी राज्यांतर्गत प्रकल्प पूर्ण होणार. नाशिकमध्ये 17 सवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलं. आदिवासी विकास भवनावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. शिंदे गटाचे आमदार आमच्या पाडवींसमोर सरकारच्या विरोधात घोषणा. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांनी नोंदवलेल्या फसवणूक नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये तिप्पट वाढ. 2023-24 या वर्षामध्ये ग्राहकांना 140 कोटींची भरपाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. फिजीचे राष्ट्रपती रातू विलियम मैवालिली काटुनिवेरेंनी द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्कारानं सन्मानित केलं. कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं पुण्यामध्ये केंद्र सरकार होणार. तर राज्य शासन आणि NSDC इंटरनॅशनल यांच्यामध्ये सामंजस्य करार. वायनाडमध्ये भूस्खलन झालेल्या भागातील शाळांचं वर्ग लवकरच सुरू होतील. केरळचे शिक्षण मंत्री व्ही सिवनकुट्टी यांची माहिती. सीमाशुल्क संगणकीय यंत्रणेद्वारे 12 कोटींचा कर परतावा पावत्यांचा अपहार. सीमाशुल्क विभागाच्या संगणकीय प्रणालीमधील त्रुटींचा गैरफायदा. मुंबई पोलिसांसह दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू. ऑलिम्पिकला 5 दिवस उरलेले असताना UGCला उपक्रमांची आठवण. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयामध्ये उपक्रम राबवण्याच्या सूचना. ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर, स्वप्नील कुसाळेचे इंडिया हाऊसमध्ये जंगी स्वागत. नीता अंबानी यांच्याकडून दोघांनाही शुभेच्छा. कुस्तीपटू विनेश फोगाटची अंतिम फेरीत धडक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित. कुस्ती 50 किलो फ्री स्टाईलमध्ये विनेश फोगाटची फायनलमध्ये धडक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक. नीरज चोप्रानं 89.34 मीटर दूर भाला फेकला. पहिल्याच थ्रोमध्ये नीरज अंतिम फेरी. 8 ऑगस्टला अंतिम सामना रंगणार. भारताचं 44 वर्षांनंतर फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं. जर्मनीची फायनलमध्ये धडक. भारताला आता कांस्य पदकाची संधी.
भारत विरुद्ध स्पेन संघामध्ये झुंज.